हे तुळजापूरवरून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत आहेत. थँक्यू समाधानदा. तर मॅचला सुरुवात होते. हेलो 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 वेरी गुड आफ्टरनून फ्रेंड्स. और आपका मनोरंजन करेगा मनीष हिंदी कमेंट्री के साथ. और पहली इनिंग की शुरुआत होते हुए यहाँ पर पहली गेंद पर बेहतरीन कट स्ट्रोक मारते हुए पेड्रो. दूसरी गेंद डालने के लिए तैयार अपने बॉलिंग मार्क पर हबीब शेख. देखते हैं पहले बल्लेबाजी करते हुए साहिवा क्रिकेट संघ जो है कितने रनों का लक्ष्य देता है जेसीसी को. जेसीबी बहुत ही माना जाना टीम. स्ट्राइकर एंड पर देखते हैं ऋषिकेश देसाई. पहली गेंद खेलने के लिए तैयार, अपनी दूसरी गेंद डालने के लिए तैयार हबीब शेख. दूसरी गेंद डाली और अंपायर अपने पंख फैलाते हुए इसी के साथ वाइड का इशारा अंपायर का आता हुआ और एक रन के साथ साहिबा का स्कोर बढ़ते हुए 2 रन. दूसरी गेंद डालने के लिए तैयार हबीब और पैड पर लगती हुई गेंद इसी के साथ बढ़िया गेंदबाजी करते हुए हबीब शेख. लेग बाइस के रूप में आते हुए रन. 2 गेंदे 3 रन. पहला ओवर चलती पर. तीसरी गेंद डालने के लिए तैयार पेड्रो इज ऑन स्ट्राइक. तीसरी गेंद डाली और बेहतरीन गेंद डालते हुए हबीब शेख और 22 के रूप में रन आते हुए थोड़ी सी कीपर मिस फील्ड करते हुए यहाँ पर अनिकेत और 1 रन चुरा लिया ऋषिकेश देसाई ने. इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ते हुए 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. चौथी गेंद डालने के लिए तैयार अपनी हबीब शेख और रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया है और बढ़िया फील्डिंग करते हुए यहाँ पर गबरी लेकिन मिस फील्ड होते हुए और इसी के साथ चौका. डीजे थैंक यू डीजे थैंक यू. बढ़िया स्ट्रोक रिवर्स स्वीप मारते हुए यहाँ पर ऋषिकेश देसाई अपने टीम के लिए 4 रन जोड़ते हुए 4 गेंदों पर 8 रन. पांचवी गेंद डालने के लिए तैयार हबीब शेख और वाइट चौका. अंपायर का इशारा. लेग बाइस के रूप में आते हुए 4 रन. अंपायर का इशारा लेग बाइस चौका जाते हुए यहाँ पर मिस फील्ड करते हुए कीपर अनिकेत. क्या चीज कर रही हो? नहीं रे भाई. ऍक्शन नाही केली ना तिने. कसली ऍक्शन? हा चौका भेटतोच. ऍक्शन नाही केली तर डेली झाला ना. हा होऊ शकत नाही डेली. त्यांनी शॉर्ट ऍक्शन केले. असं बोलतो ठीक आहे शॉर्ट मध्ये. हा असं नाही बोलतो. कशावर मागतात काय? उसके बाद कोई रिव्यू नहीं लिया. क्या चीज का यार ये तो रन है क्लियरली. क्या उसमें चिड़चिड़ करने का? वो डेली बैट बोल. अरे डेली का बोल रहे हैं रे. बढ़िया अंपायर का प्रदर्शन करते हुए यहाँ पर फैयाज शेख और लेग बाइस के रूप में आते हुए 4 रन. लास्ट बॉल ना 4 बॉल 5 भाई 4 बॉल 5 बॉल वर आहे भाई. हा लास्ट बॉल आहे रे. बरोबर आहे मी मोजतोय. लास्ट बॉल 1 टू गो. 5 गेंदों की समाप्ति के बाद साहिबा का स्कोर बढ़ते हुए 12 रन. और वाइट आता ये देने बगैर वाइट मत बोल. नहीं देखा क्लियर देखा. हाँ
और बढ़िया स्ट्रोक मारते हुए यहाँ पर मिस फील्ड होते हुए ऋषिकेश देसाई के खाते में 1 रन बढ़ते हुए, इसी के साथ साहिबा का स्कोर बढ़ते हुए 14 रन एक ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर। और अगली ओवर भरत, ओवर टू यू। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 14 धावा स्कोरबोर्ड इथे लगावल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की रिव्ह्यू हा फक्त रनआउटसाठी असेल, याची नोंद घ्यायची. सर्व संघांना विनंती आहे, रिव्ह्यू फक्त नो बॉलसाठी असेल. आर्ग्युमेंट कृपया करू नका मित्रांनो, फक्त रनआउटसाठी असेल, तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आर्ग्युमेंट करू नका, सर्वांसाठी फेअर नियम असतील या ठिकाणी. पहिलं षटक 14 धावा, त्यानंतर आपण पाहतो दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत जात असताना अनिकेत भंडारे. बॅकफुटत गेले, पंच करून दिला, चेंडू सरळ जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू चांगला स्क्वेअर कट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेट अँड वॉच वाली भूमिका पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण हबीब शेख यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतात. एक धाव येते. हबीब शेख द मॅन फ्रॉम सोपारा स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिनिधित्व करतायत जेसीसी या संघाचं. 19 धावा, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रदोष भाईकर ऑन स्ट्राईक. चांगली कलात्मकता प्रदोषने दाखवली होती. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. आता मात्र बॅकफुट दिला, पंच करून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं आणि या ठिकाणी गॅदर करण्यामध्ये चुकी करतोय, त्यामुळे रनआउटची संधी या ठिकाणी मिस होते. आणि रनआउट जर का झाला असता तर एक मोठा हादरा जरूर सायबा क्रिकेट क्लब या संघाला लागावला गेला असता, आणि तो म्हणजे प्रदोष भाईकर याच्या रूपाने, जो अतिशय घातक फलंदाज आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय रन मशीन म्हणून त्याकडे पाहिलं जातंय. आता मात्र श्रीपती चेंडू मात्र त्या ठिकाणी वाईडच्या दिशेने जातोय. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत. अवंतरित धाव, नो बॉल. आणि त्या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय एक डाईव्ह लागायला गेले, परंतु चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. नो प्लस फॉर 5 रन्स. थँक्यू. 26 रन, 26 रन्स स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय 3. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि अनिकेत भंडारे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पंच करून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकफुटर जाऊन पंच केला गेला. अनिकेत शिवालकर त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. एकच धाव घेतली जाते. एक मजबूत स्थिती मी म्हणेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना सायबा क्रिकेट क्लब या संघाची दोन्ही संघ एकमेकाच्या परिचयाचे आहेत, कारण अनेक वेळा एकमेकांसमोर खेळत असताना आपण पाहिलंय. अनेक वेळा एकत्रित क्रिकेट खूप वर्ष सातत्याने खेळतायत आणि म्हणून आज या ठिकाणी आता मात्र सुरेख असा फटका. जागा बनवली होती, पूर्णपणे शफल झाले होते आणि चेंडूला फक्त दिशा दिलेली 4 धावांसाठी. थँक्यू डिझे. चेंडू बरोबर खिलवाड केला जातोय प्रदोष यांच्या माध्यमातून आणि ही कलात्मकता आहे प्रदोष यांची. ज्या ज्या वेळेला तुम्ही त्यांना चान्स द्याल, ज्या ज्या वेळेला संधी द्याल, ज्या ज्या वेळेला रूम्स द्याल, त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी गॅप्स काढून फटके मारले जातील आणि ते दाखवतात प्रदोष बाईकर. आता या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकच धाव त्या ठिकाणी दिली जाईल. ओनली 1 रन्स फॉर दिस टॅब. एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. दोन षटकांचा खेळ आणि 32 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. एक वेल स्टार्ट. मित्रांनो, मगाशी आपण गॅपचा विचार केला. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल, ज्या ज्या वेळेला तुम्ही गॅप्स ओपन ठेवाल, ज्या वेळेला रूम द्याल, आणि रूमची जर किंमत म्हणायला झाली तर आपण मुंबई रिजनमध्ये राहतो आणि या ठिकाणी एखाद्याला जर का थोडीशी जागा मिळेल तर तो किती फायदा उचलू शकतो याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पेश केलं जाते प्रदोष बाईकर यांच्या माध्यमातून. काय आलं रे, काय पाहिजे याला? सारखं पाणी पाहिजे. दोन षटकांची समाप्ती. आतापर्यंत आपण पाहतोय 32 धावा. कोणताही संघ त्या ठिकाणी लगावू शकला नव्हता, परंतु एक सुस्थिती मध्ये पाहायला मिळते सायबा क्रिकेट क्लब हा संघ. ज्या प्रकारची कामगिरी राहिली या हंगामाच्या सुरुवातीपासून 3 ते 4 विजेतेपद या संघाच्या नावे आहेत आणि तो संघ मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय VPL सीझन 3 मध्ये. पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2020
पर्व तिसरं आणि या स्पर्धेसाठी बहुतांश जणांनी आम्हाला सहकार्य केलं. त्या सहकार्य करणाऱ्या सर्व स्पोर्ट्स शॉपचं म्हणजे अमन स्पोर्ट्स, माऊली स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स, निहान स्पोर्ट्स आणि सिल्वर स्पोर्ट्स या सर्वांचं मनापासून आभार. तसेच आर्थिक निधी ज्यांच्या माध्यमातून लाभला असे नगरसेवक सदानंद पाटील असतील, त्यानंतर रणजितजी पाटील असतील, हार्दिकजी राऊत साहेब, प्रशांत राऊत साहेब, त्यानंतर इम्तियाज शेख साहेब, त्यानंतर अनवर शेख, हुसेन भाई, झहीर भाई आणि बाकी मान्यवर मंडळ. तसेच ग्राउंडसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते अमया क्लासिक क्लब चे संतोष पिंगुळकर सर, तसेच वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजू पाटील सर यांच्या हस्ते यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालंय. त्यांचा सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. तसेच सायबा सायकल्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची सायकल्स या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ट्रॉफी स्पॉन्सर्स म्हणून आपण भास्कर भाऊ पाटील तसेच भास्कर भाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ चमचमाती चषक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत प्रशांतजी राऊत साहेब यांच्या हस्ते. तर हे सर्व आमचे स्पॉन्सर आहेत. हा स्मरणार्थच आहे. आणि या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मागतो. 41 धावा या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. दोन्ही सलामी राजून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हीच मदार आहे, हीच खासियत आहे सायबा या संघाची की हे 2 सलामीचे फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आसपास जात नाहीत. डोकेदुखी असतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासाठी आणि त्याचं चित्र पुन्हा एकदा दाखवून देतात या मैदानामध्ये यशवंतनगरच्या नगरीमध्ये. मयूर पडेलकर नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येत असताना 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामध्ये जास्तीत जास्त आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच झाली होती. 47 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलं होतं. हे आव्हान मात्र या ठिकाणी मोडलं जातंय का? एक उच्चांक धावसंख्येचा पाहायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरलं. आता मात्र स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. रनआउटची संधी आणि त्या ठिकाणी पंचांचे आऊट घोषित करतायत आणि विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. थँक्यू डुजे. आपण पाहतोय 4थं षटक या ठिकाणी मार्गचा पहिला चेंडू 1 धाव घेत असताना या ठिकाणी आणि विकेट. आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना प्रदोष बैकर या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज गौरव पाटकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रदोषची जागा घेण्यासाठी पहिल्या चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 41 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. अजून एक अपकमिंग स्टार सायबा या संघाचा नक्कीच आमच्या विनय चौगुले यांची आठवण करून देईल. कारण ज्या ज्या वेळेला प्रदोष किंवा ऋषिदादा माघारी परतायचे त्यावेळेला मात्र विनय चौगुले म्हणजे दादू यांची जागा घ्यायचा, परंतु आज तो आपल्यामध्ये नाही आहे. या स्पर्धेदरम्यान त्या खेळाडूची आठवण होतीये. या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. अवांतरित धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका धावेने धावफलक या ठिकाणी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा एका चेंडू समाप्तीनंतर शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सायबा वर्सेस JCC ही लढत आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना तेजस 11 वर्सेस प्लेयर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. कवच क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिषेक सिंग वर फलल्ला याच्याकडून होत असताना 1 धाव येते. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट जर होते. ऋषिदादा यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न म्हणता येईल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपण म्हणत असतो आपल्या रिझनमध्ये, परंतु या ठिकाणी धावा काहीशा अडखळत येत आहेत. कारण आतापर्यंत 2 चेंडूचा आपण खेळ पाहतोय आणि 2 धावा येत असताना या षटकामागे एकंदरीत 43 धावा स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल
4 चेंडूचा अजून खेळ शिल्लक असणार आहे. मयूर पडेकल तर ऋषीदादा त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि या ठिकाणी काय घडलं तर नक्कीच चेंडू मात्र त्या ठिकाणी अडखळला आहे आणि 2 धावा घेत असताना माघारी परततोय तो म्हणजे गौरव पाटकर. थँक्यू टू यापुढील होणारे मॅच प्लेयर्स वर्सेस तेजस 11. दोन्ही संघाचे संघनायक आणि टॉस का बॉस जवळ यायचंय. जशी इनिंग ब्रेक होईल त्वरित आपला टॉस केला जाणार आहे. नवीन फलंदाज सुमित वैद्य मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ 43 धावा स्कोरबोर्डवरती 44 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. अजूनही आपल्याला 3 चेंडूचा खेळ पाहायचा आहे. या इनिंग मधील मयूर पडेलकर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हाताळतोय. ज्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली 3 चेंडूंमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकपटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाही. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो एक संधी उपलब्ध. त्याने संधीचं सोनं करतायत का तर येस इट इज गॉन फॉर अन आउट. डीजे थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ 45 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतात. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्ची करतोय. या 4 चेंडूमध्ये चांगलं षटक या ठिकाणी हातात असताना मयूर पडेलकर अतिशय उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. 45 धावा चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. नालासोपारून बिलॉंग करतो. साई श्रद्धासाठी खूप वर्ष क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय. बॅकफुटरतून पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय का तर येस इट इज डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतंय दिलीप शर्मा यांच्या माध्यमातून आणि चांगला कमबॅक या ठिकाणी करतोय. ज्या ज्या वेळेला वाटलं होतं की 50ची क्रॉस होईल या षटकामागे परंतु असं काही झालं नाही. शेवटचा चेंडू आहे आणि 45 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असणार आहे मयूर पडेकल वर्सेस प्रसाद गावड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. चला तेजस 11 प्लेयर्स टॉस साठी यायचंय. तेजस 11 कॅप्टन आणि प्लेयर्सचा कॅप्टन आलेला आहे. चला राहुल टॉस साठी यायचंय. येस राहुल पण आलेला आहे. लॉसन टॉस करून घ्यायचंय. चला टॉस बॉक्स मध्ये एक तेजस 11 आणि दुसरा प्लेयर्स संघनायक आपल्यासोबत की आपण नाणेफेक करण्यासाठी टेल इज द कॉल. तर काय निर्णय असेल वैभव नावार आपला. हॅलो चेक. हॅलो. तर नाणेफेक जिंकले प्लेयर्स संघाने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच तेजस 11 संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फईबाई 50 धावांचं आव्हान असणारे या ठिकाणी जेसीसी या संघासमोर. पुढील इनिंगचं या ठिकाणी धावतो समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्या मनेलपाडा नगरीमधील अजून एक सुमधुर आवाज दीपेश माने सर. तर 24 चेंडूंमध्ये 50 धावांचं एक
डोंगरा एवढं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय हॅलो तो म्हणजेच फलंदाजी करणारा JCC संघ. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच ऋषी देसाई. यावेळेस मात्र पहिला चेंडू बॅकफुट वर जात चेंडूला कट केलाय चेंडू जातोय सीमारेषा पार VPL चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र स्वागत केलंय फलंदाज सोनूने. दिलीप शर्मा यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करत आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडतोय. 50 धावांचं जर तुम्हाला आव्हान पार करायचं असेल ना तर अशाच पद्धतीने तुम्हाला चौफेर फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार खेळून काढलाय ऋषी देसाई यांच्या. यावेळेस पुन्हा एकदा ऋषीचा हा चेंडू पुन्हा एकदा इंटू वॉट फिल्डिंग अप्रतिम मॅग्निफिसंट ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. जबरदस्त 3 धावा वाचवल्यात नक्कीच आपल्या संघासाठी. धावफलक 1 धावेने पुढे सरकेल. धावफलक पोहोचेल काय नाव याचं फिल्डिंग केली बाबू प्रसाद यांनी खूप अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळेस जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली. मित्रांनो जॉन्टी रोड्स हा क्रिकेटच्या दुनियेतील एकमेव असा खेळाडू आहे ज्याला फक्त क्षेत्ररक्षणासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय तोही 11 खेळाडूंमध्ये समाविष्ट नसताना. यावेळेस मात्र अरुण पाटील रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. 1 धाव धावफलकावरती वाढेल. धावफलक पोहोचलं जाईल 6 या आकड्यावरती. ऋषी देसाई बॅकफुटवर गेलेत. यावेळेस मात्र सोनू क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडूला अडवलं जाईल. तोडवर घेतलेली गेली मात्र ही 1 धाव एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 इज द मॅजिकल फिगर इन इंडियन क्रिकेट. कारण सर्वाधिक सामने जिंकणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव संघनायक पाहिला भारतीय क्रिकेटने तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या स्वरूपात ज्याचा जर्सी क्रमांक 7. यावेळेस मात्र ऋषी देसाई फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केलंय. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. येतोय VPL चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी धावफलक वधारेल. धावफलक पोहोचलं जात आहे 11 या धावसंख्येवरती. 50 धावांचा पाठलाग करत असताना सुरेख सन्मानजनक आणि आक्रमक सुरुवात. यावेळेस मात्र अरुण आणि सोनूच्या बॅटमधून चौकारांची आतषबाजी. ऋषीचा हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पहा एक वेगळ्या थाटणीचा फटका खेळायचा होता अरुण पाटीलला. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलं जाते. 50 धावांचा पाठलाग करत असताना JCC संघाच्या पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा लागल्यात 11. येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 39 धावा. चला घाई करा. पंच टीम मीटिंग अलाउ करू नका. अद्याप खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अठरा चेंडू 39 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय समीर. मूळचा प्लेयर्स संघाचा हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय साईबा संघासाठी खेळताना. यावेळेस पहाड बॅटने चेंडू खेळून काढायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सुरेख सुरुवात षटकाला केली आहे ती म्हणजेच समीरने. जरा मागे आहे ना थोडे, जरा मागे आहे ना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समीर सज्ज होईल सोनूसाठी. नो चेंडू आणि याचा पुरेपूर फायदा. चौकार, VPL चौकार. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता आणि तदनंतर मात्र या 9 चेंडूवरती 4 म्हणजेच या 5 धावांनी धावफलक वेगासरशी पुढे सरकलाय. धावफलक पोहोचलं गेलंय 16 या आकड्यावरती. आता मात्र पहा प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं समीकरण बदलणार आहे. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 17 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 34. 17 चेंडू 34 धावा. 12च्या सरासरीने 200च्या स्ट्राईक रेटने सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील दिलीपला आणि
अरुणला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. यावेळेस पाहिलंय की दोन्ही फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. तर डीप मध्ये स्क्वेअर लेग आणलाय. स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे आणि लॉंग ऑन आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समीरचा हा चेंडू लेग वरती खेळायचा होता, चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू डीजे. एक्झिक्युशन चांगलं होतं परंतु एलिव्हेशन मात्र चेंडूला जास्त मिळालं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मारला. षटकार अलाउड नाहीये बॉक्स क्रिकेटमध्ये. तुम्हाला चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये तुम्हाला बाउन्स करावाच लागतो, अन्यथा तुम्हाला डगआउट मध्ये जाऊन बसावं लागतं. हा नियम आहे बॉक्स क्रिकेटचा. यावेळेस मात्र धावपल्लक 16 धावसंख्येवरती असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. सोनू सारखा एक महत्वाचा खेळाडू वैयक्तिक 10 धावसंख्येवरती 5 चेंडूंचा सामना करत 10 धावसंख्येवरती बाद झालाय. यावेळेस मात्र नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. सिद्धांत राय. यावेळेस मात्र समीर सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले. यावेळेस मात्र सुरक्षित रक्षण होतंय. थोडेसे फंबल झाले होते परंतु तद्वर मात्र घेतली गेली ही एक धावपल्लक एकीने पुढे सरकते. धावपल्लक पोहोचलं जात आहे 17. एक बाद 17. यानंतर होणारा सामना प्लेयर्स विरुद्ध तेजस 11. प्लेयर संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा समीर. यावेळेस मात्र अरुणच्या बॅट मधून षटकार बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. त्याच चुका केल्या दोन्ही फलंदाजांनी. थँक्यू डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन झालं. यावेळेस मात्र अरुण वैयक्तिक 5 धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धावपलक सांघिक आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती स्थिर. आता मात्र नव्याने फलंदाज संघनायक स्वप्नील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षण होईल. धावपलक एकने पुढे सरकेल. धावपलक पोचलं जाईल 18 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू सुरेख कमबॅक केलाय. नो चेंडूवरती 5 धावा खर्ची घातल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलाय गोलंदाज समीरने. यावेळेस मात्र सायकलकडे सिद्धार्थ राय. फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र ऋषी दादा येथील फेकी खराब होईल. तद्वर मात्र 1 धाव मिळेल. धावपल्लक पोहोचेल 19 धावांवरती. आता मात्र आवश्यकता असेल 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा. ज्या 31 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये सायबा संघाने केल्या होत्या त्या 31 धावा आता अखेरच्या 2 षटकांमध्ये कराव्या लागतील. त्या म्हणजेच जेसीसी संघाला. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. 12 चेंडू 31 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती अनुभवी गोलंदाज आतिफ. तर स्ट्रायकर सिद्धांत राय. यावेळेस मात्र नो चेंडू असेल आणि एक अतिरिक्त धाव मिळेल का? येस इट इज. 3 धावा. या अतिरिक्त 3 धावेने धावपलक वाधारेल. धावपलक पोचलं जाईल 22 या आकड्यावरती. नोच्या येवत, बाईच्या येवत, लेग बाईच्या येवत, पण धावा येणं गरजेचं असेल जेसीसी संघासाठी. 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडू. आतिफ पहिल्या चेंडूवरती चूक केली. आतिफने नो चेंडू मिळाल्यानंतर या 2 धावा मिळाल्यात. धावपलक पोचलं गेलंय 22 वरती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची आवश्यकता आहे. सिद्धांत राय सारखा एक महत्वाचा खेळाडू आहे. आयकॉन स्वरूपातील सिद्धार्थ राय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जेसीसी संघासाठी. स्वतः संघनायक स्वप्नील गोणे देखील नॉन स्ट्रायकर यांकडे. यावेळेस मात्र आतिफचा हा चेंडू फुल टॉस स्वरूपात घेऊन खेळलाय. वाह अप्रतिम क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र चेंडूला रोखलंय. धावपलक एकने पुढे सरकेल. धावपलक 23 या आकड्यावरती. यावेळेस मात्र इंटू द गॅप येतोय व्हीपीएल चौकार.
थँक्यू डीजे. धावपलक 4 धावांनी पुढे सरकतंय. कर्णधार इनिंग खेळावी लागेल यावेळेस मात्र स्वप्नीलला 27 धावा धावपलकावर लागल्या. अद्याप येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. एक 4 ते 5 चौकारांची गरज 10 चेंडूंमध्ये, ती म्हणजेच जेसीसी संघाला. यावेळेस मात्र सरळ बॅटने एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरकतंय. धावपलक पोचतंय 28 धावसंख्येवरती. 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 22 धावा. 22 धावा 9 चेंडू. आतिफ सिद्धार्थसाठी फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र सरळ हातात खेळलाय. धावबादची संधी असणार आहे. पंच हात वरती करतील आकाशाकडे आणि धावबाद. थँक्यू डीजे. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रसाद च्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकाच ऍक्शन मध्ये गॅदर पिकअप अँड थ्रो पाहायला मिळालं. धावपलक 28 धावांवरती. अनिकेत येतोय नवीन फलंदाज. यावेळेस मात्र आतिफचा चेंडू. तिसरा फलंदाज बाद स्वप्नील तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जे घडायला नको पाहिजे होतं जेसीसी संघासाठी तेच घडलंय. आणि 7 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता नसताना 2 नौके खेळाडू आसिफ आणि अनिकेत मैदानामध्ये आलेत. आसिफ यावेळेस स्ट्रायकर एंडकडे. एक चांगला लेदर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे वसई विरार परिसरामध्ये तोच आसिफ. यावेळेस मात्र चौकार. थँक्यू डीजे. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 4 चौकार. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदोष बैकर पेट्रो यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. तर स्ट्रायकरकडे अनिकेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू यॉर्कर बनून खेळलाय. खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव मात्र मिळेल. धावपलक पोहोचलं जात आहे 33 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आसिफ पहिल्या चेंडूवरती ज्याने चौकार खेळलाय तोच आसिफ. यावेळेस मात्र इनटू द गॅप जाईल का? यस इट इज इनटू द गॅप. सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू 13 धावा. 13 धावा 4 चेंडू. काय जबरदस्त फलंदाजी करतोय आसिफ. मी अद्यापर्यंत आसिफला अंडरआर्म बॉक्स मध्ये कधी पाहिलंच नव्हतं. कारण जो खेळाडू खूप चांगला ओळखला जातो त्याच्या लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजीसाठी तो खेळाडू आज चांगली फलंदाजी करतो. लगातारचा तिसरा. लगातारचा तिसरा. थँक्यू डीजे. काय बहारदार खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये आसिफ. देह पहा उंच खुर्रा असणारा हा खेळाडू. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सर्वच प्रकारचे फटके ज्याच्याकडे आहेत. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी देखील करतोय. आडव्या बॅटने सुद्धा खेळतोय. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण. नक्की हा सामना झुकवलाय या क्षेत्ररक्षकाने जेसी साहेबा संघाकडे. हा जर चेंडू चौकार गेला असता तर 2 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण राहिलं असतं.
2 चेंडू 8 धावा. अद्यापही सामना बॅलन्सिंग आहे. अनिकेत शिवलकर किमया करावी लागेल अनिकेतला हा सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू 8 धावा. काय जबरदस्त. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झालेत. आता मात्र सामना संपलाय. थँक्यू टू जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसले स्टँड तिथे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला त्यांनी सर्वांनी उठायचं. तिथे कलर करायचंय. जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसलेले आहेत ज्या सिटिंग पोझिशन आहेत त्यांनी सगळ्यांनी उठायचंय. तिथे कलरचं काम होणार आहे. ओंकार तुझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी उठायचं. तिथे तिथे कलरचं काम करायचं आता. आणि ती मागची गाडी सुद्धा कोणाची आहे त्यांनी त्या ठिकाणी हलवायची. सर्वांनी उठायचं. त्या ठिकाणी कलरचं काम करणार आहेत. सर्वांना विनंती त्या ठिकाणी उठायचं आहे. त्या ठिकाणी कलरचं काम केलं जाणार आहे. थँक्यू डू ऑन मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच